ठीक आहे. आपलं आजचं प्रॅक्टिकल आहे टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ स्पीकर. ठीक आहे. स्पीकर आपण कोणत्या प्रकारे टेस्ट करतो ते बघणार आहोत. तर त्याआधी तुमचं स्पीकर म्हणजे काय आहे त्याची डेफिनेशन आपण बघणार आहोत, त्याची टाइप्स बघणार आहोत आणि हे थेरॉटिकल पार्ट झाल्यानंतर आपण टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ स्पीकर प्रॅक्टिकल बघणार आहोत. ठीक आहे. आता स्टार्टिंग आहे व्हॉट इज स्पीकर. ठीक आहे. स्पीकर आर यूज टू कनेक्ट टू अ computer to generate sound, which are one of the most common output device. Some speakers are designed to connect with any kind of sound system, while some can be hooked up only with computers. ठीक आहे. स्पीकर म्हणजे काय? टू जनरेट साऊंड विच आर वन ऑफ द मोस्ट कॉमन आउटपुट डिव्हाइस. ठीक आहे. हे आहे तुमची स्पीकरची डेफिनेशन. विथ द कम्प्युटर स्पीकर, द कम्प्युटर साऊंड card create a signal that is used to produce sounds. The primary objective of speaker is to offer audio output for the listener. Okay. The electromagnetic waves are converted into sound wave through the speaker. ठीक आहे. जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय होते, कन्वर्ट होते साऊंड वेव्ह मध्ये थ्रू स्पीकर. ठीक आहे. म्हणजे दे आर अ ट्रान्झ्युसर. स्पीकर पण आपला एक प्रकारचा ट्रान्झ्युसरच आहे. ठीक आहे. द डिव्हाइस लाईक an audio receiver or computer gives audio input to speaker, which may be in the form of analog or digital. The function of the analog speaker is simply to magnify the analog electromagnetic wave into sound wave. ठीक आहे. स्पीकर काय कळाला का? स्पीकर म्हणजे काय डेफिनेशन कळाली का? तुम्ही स्पीकर नेहमी बघितलेला असतो, म्हणजे आपला जो प्रोग्रामिंग असतो. ठीक आहे. स्पीकिंग करण्यासाठी आपण एक जो त्याला माईक पण म्हणतो किंवा स्पीकर पण म्हणतात. ठीक आहे. आता स्पीकरचे व्हेरियस टाइप्स आहे. पहिले जो टाइप आहे पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर. ठीक आहे. ही त्याची पिक्टोरियल त्याचा फोटो आहे त्याचा की तुमचा पोर्टेबल ब्लूटूथ कसा सारखा दिसतो त्या. ठीक आहे. आता पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर म्हणजे काय की ब्लूटूथ टेक्नॉलॉजी इज integrated into the majority of modern device and offer an alternative to speaker connections. Do you want a portable music device that you can carry with you everywhere you go? Bluetooth speaker have rechargeable batteries built in. Cell phone, laptop, desktop will play music through Bluetooth speaker. ठीक आहे. या पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरला म्हणजे आपलं वायर वगैरे म्हणतात ना, ते कनेक्शन्स नसतात. कळलं का? पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर. त्याच्यानंतर दुसरा आहे वायरलेस स्पीकर. यासारखा असतो तो वायरलेस स्पीकर.
आता यामध्ये काय आहे की वायरलेस स्पीकर्स रिसीव देअर सिग्नल थ्रू रेडिओ फ्रिक्वेन्सी rather than the cable used by electrically driven speaker. Okay, these occupy little space as they are wireless. They are simple and easy to handle. ठीक आहे, हा आहे तुमचा वायरलेस स्पीकर. ठीक आहे, कळालं का वायरलेस स्पीकर? आवाज येतोय ना? Yes, ma'am. ठीक आहे. However, they have larger driver and more efficient amplification than most portable Bluetooth speaker. Wireless speaker are most often used with Wi-Fi or Bluetooth in addition to infrared signal. App control for swapping sources, electric tracks, and changing volume are available. Wireless home speaker allow you to listen music from all the over the world. ठीक आहे, हा आहे तुमचा वायरलेस स्पीकर, वायरलेस स्पीकिंग. कळलं का? तिसरा टाइप आहे तुमचा बिल्ट इन स्पीकर. ठीक आहे, या प्रकारे असतं ती बिल्ट इन स्पीकर. आता बिल्ट इन स्पीकर काय आहे की बिल्ट इन स्पीकर आर यूज इन स्टेरिओ सेट, television, laptop, and other electronic device. Some can produce adequate sound, but not exceptional sound. These machines have speaker system attached to them. External speaker are better than built-in speaker as they offer the excellent listening experience that advanced speakers device produce. ठीक आहे, हा असतो तुमचा बिल्ट इन स्पीकर. दिसतंय ना? स्लाइड दिसते का व्यवस्थित? आवाज येतोय का? आवाज येतोय का? ठीक आहे, हा तुमचा आहे बिल्ट इन स्पीकर. तुमचा नेक्स्ट टाइप आहे स्पीकरचा सब वूफर. ठीक आहे, नेक्स्ट टाइप आहे तुमचा सब वूफर. ठीक आहे, इट इज अ लो फ्रिक्वेन्सी स्पीकर or horn of approximately 80 Hz. This system aims to reproduce frequencies spectrum without the distortion that other type can, or on the other hand are captured in ऑडियो ट्रैक्स. ठीक है,
which correspond multi-channel version. Subwoofers are designed to replica very low bass frequencies in audio, such as roar, thunder, and growls in movies. Bass, ba- bass sound in the music. ठीक आहे, हा आहे तुमचा सब उफर. ठीक आहे, हा आहे तुमचा सब उफर. नेक्स्ट आहे तुमचा टाईप उफर. आधीचा होता तुमचा सब उफर. नेक्स्ट आहे तुमचा उफर. ठीक आहे, यामध्ये काय असतं, दिस कॅन रिप्रोड्यूस low and medium frequencies that are approximately 80 to 1000 hertz. They are mostly used in home cinema, where the concept is that audio can be heard in a wide range of dynamics. ठीक आहे, हा तुमचा आहे उफर. ठीक आहे, hence these are mainly served as a loudspeaker, while installation at our homes, woofer and subwoofers reproduce the low frequency spectrum. ठीक आहे, हे आपण आपल्या जे घरी हे स्पीकर बघितले असतात, वूफर आणि सब वूफर स्पीकर. ठीक आहे, वूफर अँड सब वूफर रिप्रोड्यूस द लो फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम. इट इज डिराइव्ड फ्रॉम अ woof which use lower frequency wave than higher frequency wave. ठीक आहे, हा आहे तुमचा वूफर. ठीक आहे, तुमच्या नंतरचा टाइप आहे मिड रेंज स्पीकर. ठीक आहे, स्पीकर इज डिझाइन टू रिप्लिकेट मिड रेंज साऊंड. आता वूफर आणि सब वूफर आहे ते तुमचे लो फ्रिक्वेन्सी असेल तरी त्याचा यूज होतो. ठीक आहे, आता मिड रेंज स्पीकर असेल तर हा आहे मिड रेंज फ्रिक्वेन्सी असेल ना तर स्पीकर आपण काय करतो, स्पीकर यूज करतो. ठीक आहे, स्पीकर इज डिझाइन टू रिप्लिकेट मिड रेंज साऊंड. Mid-range loudspeaker will generally cover frequencies between 200 and 300 hertz. ठीक है, and 5 to 7 kilohertz frequency approximately. A mid-range speaker's primary role is to be distribute sound, including dialogue and music. As a result, it is the most basic type of speaker with the broadest frequency coverage. ठीक आहे, हा आहे तुमचा मिड रेंज स्पीकर. त्यानंतर आहे तुमचा नेक्स्ट टाइप हाय फ्रिक्वेन्सी लाउड स्पीकर. ठीक आहे, हाय फ्रिक्वेन्सी साऊंड, high pitch notes with greater performance since it reproduce high frequency. ठीक है,
sometimes above 2 to 5 kilohertz. The high frequency loudspeaker is a tweeters. Since various loudspeakers have different frequency ranges and are built differently. हा आहे तुमचा हाय फ्रिक्वेन्सी लाऊडस्पीकर. त्याच्यानंतर आहे तुमचा साऊंड बार्स. आता साऊंड बार्स मध्ये काय आहे? A sound bar might be a good choice for you if you can want more dynamic sound without having to position speaker around your room or insert them into your walls. ठीक है. LCD, LED and plasma TV enhanced by the unique layout of the sound bars, and they typically are of great quality that the set built-in speaker. Since a sound bar includes multiple speakers in one housing place to echo sounds around your room. Okay? They can also mic the experience provided by 5.1 and 7.1 sound system. ठीक आहे. हे तुमचं आहे साऊंड बार्स. तुमचा दुसरा टाइप आहे स्पीकरचा अँड इलेक्ट्रोस्टॅटिक लाऊड स्पीकर. ठीक आहे. हा आहे तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक लाऊड स्पीकर. ठीक है. It is a loudspeaker that generates sound by applying force to a membrane subtended in an electrostatic field. Flat panel loudspeaker, also known as diaphragm speakers, are electrostatic speakers over two conductive stationary panels. They have one driver and a thin membrane. Okay. Electrostatic speakers are typically powered from the outside and connected through an electrical socket. Since the thin membrane moves very little, it receives current from an amplifier which creates sound. ठीक आहे. आपण हे स्पीकर बघितले.
कळलं का? स्पीकर, स्पीकर म्हणजे काय आणि त्याचे टाईप, स्पीकर आणि त्याचे टाईप कळलं का? येस मॅम. आता आपण काय बघणार आहे की टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ स्पीकर, म्हणजे आपण स्पीकर कसे टेस्ट करतात ते बघणार आहे. ठीक आहे, आता आपण हे बघणार आहोत टेस्ट, स्पीकर टेस्टिंग अँड अनालिसिस. आपण स्पीकरचे टाईप बघितले आहे. ठीक आहे, स्पीकरचे टाईप बघितले आणि त्याच्या आता आपण काय बघणार आहे, स्पीकर टेस्टिंग कशी करतात आणि त्याचं अनालिसिस करणार आहोत. ठीक आहे, now that you have built your speakers, it is time to test them. You will need a microphone and a computer. With a microphone input and headphone line output, you will also need software that generates test tones at different frequencies and read back those using the microphone connected to the computer. ठीक आहे, यासाठी आपल्याला काय काय रिक्वायरमेंट आहे ते दिलेलं आहे. इफ यू डोंट हॅव अ मायक्रोफोन फॉर टेस्टिंग, you may want to build your own instead of spending a lot of money for one. Check out a page on building own microphone for information on building a quality microphones for under $5. ठीक है, note your own custom microphone will not calibrate, so accepted a plus minus 3 to 4 dB error or plus minus 1 dB for a calibrated microphone. Okay, most of error is about 4 dB, sorry, 4 kilohertz, and it is a soft error. It will not cause lot random narrow spikes in your test, so it can be used to try to find any spikes in a response curve. It will not help identifying speaker that gradually increase or decrease in SPL over a wide frequency range, since that could be a result of the microphone itself. So what do they mean? With an uncalibrated microphone, you can still design a series or parallel notch filter, but you should not add a counter
network based on result from a uncalibrated microphone. ठीक है, हा तुमचा मिनी फोन आहे, हा तुमचा मायक्रोफोन आहे. ठीक आहे, हा तुमचा 3 पिन मायक्रोफोन आहे. हा तुमचा आता टेस्टिंग कसं करायचं ते बघणार आहोत आपण. Place the microphone in front of the speaker. If you are testing a single driver, then place a microphone right in front of the driver, center on phone, and admitted directly at the driver. Shotgun microphones works well for this test. Place the speaker off and the floor and away from any wall, including behind the speaker. This will reduce reflection that would impact the test. ठीक आहे, या प्रकारे आपण काय करू शकतो, स्पीकर चेक करू शकतो यानुसार. ठीक आहे, if you are testing a speaker box with multiple driver, then you will need to place the microphone a couple of feet from the speaker or a couple of yards away if using a shotgun microphone. This is necessary so that the microphone can pick up the signal for all the drivers. Okay. Your other option is to set up in room listening test. Place speakers where you want to have them permanently located in your room and place the microphone in your most likely listening position. ठीक है? If any case, you should fashion some type of microphone holder of your taste. Do not try or hold the microphone in the place with your hand. You will not be able to hold it steady enough. This might be okay or subwoofer frequencies, okay, but it will have a dramatic impact on the higher frequency. आता नेक्स्ट काय की plug 3.5 millimeter in RCA adapter into the line out jack in the computer. This will be green jack on the computer. The run RCA composite cable from the adapter to your stereo receiver. If your computer have a digital output, either coaxial, then use a connector instead. You will also display port or HDMI connector if your stereo supports it. This digital cable carry both audio and video. ठीक आहे, यानुसार असते अडॅप्टर तुमचं 3.5 स्टेरो मिनी फोन टू RCA और कंपोजिट अडॅप्टर हा आहे. हा ठीक आहे, हा तुमचा आणि हा तुमचा आहे RCA किंवा कंपोजिट केबल. Finally, hook the stereo up to speaker that you are testing. Make sure
you don't have any active crossover or equalizer enabled if you are using a receiver. For example, any models like call, movie or game will be affected the speaker output. Your receiver may also automatically enable a high pass filter if you are using a subwoofer. Disconnected any subwoofer or turn off any filter in receiver before starting your testing. Note, if you need high pass filter because your speaker are not full range, okay, then leave it in place. Also, if you are performing an in-room listening test to determine speaker positioning, then you should connect run all speaker, okay, as you would normally. आता how to use AUDMS, ठीक है, हाइव टूल है, ठीक है. This tool is very easy to use. It should automatically detect your sound card and your input output channel on start. If not, you can change your input or output device from tools. Select sound card menu option to begin your test. Select the frequency response tab from button of the window and click start. It takes about a minute of run each test. How to use true RTA. These are 4 level true RTA. The highest level and most expensive version allow for 24 measurement per octave. The program will default a 1